आणि एकनाथ शिंदेंच्या मनातली पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवण्याची इच्छा काही लपून राहिलेली नव्हती. म्हणजे दीपकेला पाठिंबा देत दीपकेच्या सोबत असल्याचं दाखवत एकनाथ शिंदे एक मोठा दबाव गट आपल्या संपर्कात ठेवू पाहत होते. राज्यात सत्तांतराची वेळ आली की काय करता येऊ शकेल याचा सगळा तो विचार होता. शिंदे या सत्तेत दीपकेच्या आंदोलनाचं उदाहरण घेऊन जरांगेंच्या आंदोलनामुळे देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा झालाच, कारण आता या राज्यातल्या सत्ता बदलामध्ये एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळू शकतं असा अंदाज, कयास, डावपेच एकनाथ शिंदे करतात. आणि या सगळ्यात शिंदे आता आपल्या बाजूनी खेळ करण्यासाठीचे प्रयत्न करतायत. जर भाजपने अजित पवारांना सोबत घेतलं नसतं तर एवढं बहुमत असताना अजून वेगळ्या बहुमतासाठीची काय गरज होती, अजित पवारांना सोबत घेण्याची आवश्यकता काय होती, असा प्रश्न अनेक जण विचारत होते. नमस्कार. राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचं सरकार सत्तेवरती आलं त्यावेळेला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार पाडून मुख्यमंत्री बनले ते एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांचं बहुमत आलेलंच असलेलं सरकार असताना भारतीय जनता पक्षाने अचानक अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आणि अजित पवार देखील आणखी एक उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत सहभागी झाले. खरं तर देवेंद्र फडणवीसांच्यासाठी उपमुख्यमंत्री पदाचा आणखी एक हिस्सेदार त्यावेळी आलेला होता आणि देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयाला, भारतीय जनता पक्षाच्या या निर्णयाला अनेक जण विरोध करत होते. एवढं बहुमत असताना अजून वेगळ्या बहुमतासाठीची काय गरज होती, अजित पवारांना सोबत घेण्याची आवश्यकता काय होती, असा प्रश्न अनेक जण विचारत होते. पुढे निवडणुका झाल्या, भाजपनं बऱ्याचशा जागा जास्त जिंकल्या. या दोन्ही पक्षाला मिळून बेरीज भाजपच्या एकूण जागाशी येत नव्हती. हे सगळं गणित जेव्हा घडत होतं, म्हणजे हे दोन्ही पक्ष मिळून 100 आणि भाजप त्याच्या पुढे गेलेला होता, त्याची बेरीज होत नव्हती. अशा स्वरूपाची स्थिती राजकारणात निर्माण झालेली असताना, भाजपकडं पूर्ण संख्याबळ असताना, शिंदे आणि भाजप मिळून हे सत्ता चालवण्याची स्थिती असताना पुन्हा एकदा अजित पवारांच्या पक्षाला सोबत घेऊन हे सगळं करण्याची गरज होती का, असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे समर्थकच विचारत होते. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, आता तुम्हाला समजले का की एकनाथ शिंदेंच्या सोबत अजून एकदा अजित पवारांना घेण्याची गोष्ट भाजपनं का केली? म्हणजे असं हवेतल्या गप्पा किंवा अघोरी पाशवी बहुमत पाहिजे म्हणून हे केलं गेलं होतं का? नाही. काय असतं, जेव्हा कधी संधी मिळते, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदेंच्या मनातली पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवण्याची इच्छा काही लपून राहिलेली नव्हती. म्हणजे आजही ते जेव्हा भाषण करतात तेव्हा मी मुख्यमंत्री असताना, माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात, माझ्या सरकारने, हे ते बोलत असतात. त्यावर अजित पवारांनी एकदा टिप्पणी पण केली होती, मनातून काही जात नाही, अशा स्वरूपाची टिप्पणी पण केलेली होती, तुम्हाला आठवत असेल. मग एकनाथ शिंदेंच्या या मुख्यमंत्रीपद मिळवण्याची त्यांच्या मनातली इच्छा ही वैध मार्गाने म्हणजे राजकीय खेळी करून न मिळवता ही अधिक जागा मिळवून जिंकणं इथपर्यंत आपण समजू शकलो असतो. पण आता कुणाची इच्छा असते, एकनाथ शिंदेंची ती इच्छा असते की आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं, ते मिळावं यासाठी काम करत असतात. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी ज्या स्वरूपाचं काम करतायत ते बघता भाजपनी ठेवलेला प्लॅन बी तुमच्या लक्षात आला असेल. एकनाथ शिंदे आता मिळेल त्या आंदोलनामध्ये एक वेगळी भूमिका घेत आहेत. दीपकेचं आंदोलन सुरू झालं, त्याला यश मिळालं, देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला, तेव्हा एकनाथ शिंदेंचा दूत संजय शिरसाट दीपकेला भेटायला गेले. माझं फॅमिली रिलेशन आहे असं सांगत शिरसाटांनी दीपकेची भेट घेतली. त्यासोबत एकनाथ शिंदेंच्या पक्षात आलेले, त्यांच्याकडून विधान परिषदेवर गेलेले बच्चू कडू दीपकेच्या भेटीला गेले. आम्ही आंदोलक, आमचं नातं वेगळं आहे. म्हणजे शिरसाट घरगुती नातं लावून जात होते,
तर बच्चू कडू आंदोलकाचं नातं घेऊन जात होते. म्हणजे दीपकेला पाठिंबा देत दीपकेच्या सोबत असल्याचं दाखवत एकनाथ शिंदे एक मोठा दबाव गट आपल्या संपर्कात ठेवू पाहत होते. आणि त्या दबाव गटाचा उपयोग एकनाथ शिंदे कशासाठी करत होते हे आपल्या सगळ्याला चांगलं ठाऊक आहे. अनेकांना असं वाटतं की पोराला केंद्रात मंत्रिपद मिळावं म्हणून वगैरे. नाही, त्यासाठी ते नव्हतं. तर राज्यात सत्तांतराची वेळ आली की काय करता येऊ शकेल याचा सगळा तो विचार होता. दीपकेच्या आंदोलनाने देशाच्या शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला हे उदाहरण ताजं असताना अचानक एक दिवस मनोज जरांगे उभे राहतात आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत दिलेली सर्टिफिकेट काय रद्द होत आहेत हे कारण सांगून ते सरकारवर टीकेची प्रचंड झोड उठवतात. मग ते बावनकुळेंच्या बाबत असभ्य भाषेत टीका करतात. ते देवेंद्र फडणवीसांच्या बाबत त्यांच्या आईचा नवरा काढण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं सुरू होतं. आणि हे सगळं सुरू होत असताना तुमच्या सगळ्या एक गोष्ट लक्षात आली असेल की त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केलेली होती. मी त्यावेळेला व्हिडिओ केला होता की त्यांनी दोर कवाटलाने कायम ठेवलेत. ते एकनाथ शिंदेंच्याकडून उदय सामंतांशी संबंध चांगले ठेवून येते. त्यांनी टीका केली भुमरेंवरती, त्यांनी टीका केली शिरसाटांवरती, या सगळ्यांवरती टीका केली होती. मग तो फोन कॉलही व्हायरल झालेला तुम्हाला माहीत आहे की कशा स्वरूपामध्ये उदय सामंतांनी जरांगेंची समजूत काढली. आणि मग शिंदे साहेबांनी चुका कबूल केल्या, मान्य केल्या, दुरुस्त करण्याची हमी दिली. म्हणून आपण शिंदेंच्यावरती काही बोलणार नाही पण शिरसाटवरती बोलू असं सांगून मनोज जरांगे बावनकुळेला लक्ष करत राहिले. शिंदे या सत्तेत दीपकेच्या आंदोलनाचं उदाहरण घेऊन जरांगेंच्या आंदोलनामुळे देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा झालाच. कारण आता जरांगे एकमेव घोषणा घेऊन येतील, फडणवीस राजीनामा द्या. आणि तो झालाच. तर या राज्यातल्या सत्ता बदलामध्ये एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळू शकतं असा अंदाज, कयास, डावपेच एकनाथ शिंदे करतात. मग केंद्रात पाठिंबा देणे असेल, बाकी कुठल्या गोष्टी असतील, यावरून हे सगळं चाललेलं आहे. अर्थात एकनाथ शिंदेंची खासदारांची संख्या वाढल्यामुळे केंद्रातलं बळ वाढलंय असंही बोललं जातं. म्हणजे केंद्रातलं बळ वाढलंय त्यामुळे शहा आणि मोदी शिंदेंनाच बळ देतील आणि फडणवीसांना घालवून शिंदेंना करतील, अशी एक चर्चा मीडियातून पसरवली गेली. आणि या सगळ्यात शिंदे आता आपल्या बाजूनी खेळ करण्यासाठीचे प्रयत्न करतायत. जर भाजपने अजित पवारांना सोबत घेतलं नसतं तर काय झालं असतं सोचो. तर शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला कमालीचा कंट्रोलमध्ये घेत आपलं सगळंच साध्य करून घेतलं असतं. आणि प्रसंगी मला मुख्यमंत्री करा नाही तर सोडून चाललो अशी भूमिकाही घेतली असती. आज शिंदेंना या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, ते तिथेही आणि इथेही. कारण झालं काय की मधल्या काळात तृणमूल काँग्रेसचे खासदार फुटले आणि ते भाजपला पाठिंबा देऊ लागले. तशी गडबड झाल्यामुळे शिंदे आता केंद्रातून बाहेर पडले तरीही भाजपच्या केंद्रातल्या सरकारला फरक पडणार नाही. आणि शिंदे आता राज्यातून बाहेर पडले तरीही भाजपच्या सरकारला फरक पडणार नाही. अशा स्थितीमध्ये ते सरकार येऊन बसलेलं आहे. त्यामुळे शिंदेंना पॅम्पर करत, सांभाळत राहणे हे आवश्यक आहे. हे कळलंय, भाजपलाही कळलंय आणि शिंदेंनाही कळलंय की आपण सोबत राहिलं पाहिजे. पण त्यातल्या त्यात आता शिंदे स्वतःला त्या उच्च पदावर बसविण्यासाठी, सर्वोच्च पदावर बसविण्यासाठी या आंदोलनाचा उपयोग करून घेतील अशी शक्यता दिसते आहे. म्हणूनच भाजपने आपल्या हातात ठेवलेला एक्का खूप महत्त्वाचा आहे, हे विसरून चालणार नाही. नमस्कार.